कधी विचार केलाय की एक अशी गोष्ट ज्याला आपण नेहमी नकारात्मक समजतो तीच खरं तर यशाची पहिली पायरी असू शकते? हो, ती शक्ती म्हणजे कमी लेखले जाण्याची भावना. आज आपण बघणार आहोत की ह्या भावनेला एका मोठ्या संधीमध्ये कसं बदलायचे. बघा, कधीकधी जगाला महान योद्ध्यांना आणि राजांना कमी लेखण्याची चूक झाली, पण त्याच लोकांनी इतिहास बदलून दाखवला. आणि हाच विचार आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे, जिथे कमी लेखलं जाणं हीच बदलाची सुरुवात ठरते. इतिहासात अनेकदा असं झालंय की जिथे जग म्हणतं अरे हे तर शक्यच नाही, बरोबर, तिथूनच महान गोष्टींची सुरुवात होते. जेव्हा एखादी गोष्ट अशक्य वाटायला लागते तोच क्षण काहीतरी नवीन घडण्याचा जन्मबिंदू असतो. चला, आता या कमी लेखले जाण्याकडे एका वेगळ्याच अँगलने बघूया. म्हणजे याला एक अडथळा न मानता एक संधी म्हणून बघितलं तर त्यातच तर खरी गंमत आहे. आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण जेव्हा लोक एखाद्याला कमी लेखतात ना, ती खरं तर आनंदाची गोष्ट असू शकते. आता तुम्ही म्हणाल, असं कसं? कारण याचा सरळ अर्थ आहे की त्या व्यक्तीची खरी ताकद, खरी क्षमता अजून जगासमोर यायची बाकी आहे. स्वतःला सिद्ध करण्याची केवढी मोठी संधी आहे ही. म्हणजे इथे आपण कमी लेखणं या शब्दाचा अर्थच बदलून टाकतोय. ही काही निगेटिव्ह भावना नाहीये. उलट जे शक्य आहे ते सिद्ध करण्याची ही एक संधी आहे. खरी जादू दाखवण्याची संधी. बरं, हे सगळं बोलायला ठीक आहे, पण हे प्रत्यक्षात कसं होतं? सोपं आहे. इतिहास अशाच लोकांनी घडवलाय ज्यांनी कोण काय म्हणतंय याकडे लक्षच दिलं नाही, फक्त आपलं काम करत राहिले. बघा, आतून जी एक उर्मी येते ना काहीतरी नवीन करण्याची, तीच भविष्य घडवते. आणि इतिहासात ज्यांना कमी लेखलं गेलं त्यांनी काही कमी काम नाही केलं, उलट त्यांनी जगाला खूप काही जास्त दिलं. खरं तर त्यांनी जगाला एक नवा इतिहास दिला. आणि हा संघर्ष तर कायमचाच आहे. म्हणजे एका बाजूला शंका घेणारे लोक असतात जे म्हणतात छे हे शक्यच नाही, आणि दुसऱ्या बाजूला असतात निर्माते जे शांतपणे इतिहास बदलून टाकतात. आणि याच दोन टोकांच्या मध्ये मोठं कार्य घडतं. पण हे यश इतकं सोपं नाहीये. महानतेसाठी एक किंमत मोजावीच लागते. त्यासाठी काही गोष्टींची गरज असते, आणि तेच एक मोठं आव्हान आहे. आणि या प्रवासाचा एक महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे महान लोकांना सुरुवातीला जवळजवळ नेहमीच कमी लेखलं जातं. असं समजा की ही यशाची पहिली पायरीच आहे. तर मग या महानतेचा मार्ग कसा असतो? तो काही सरळ सोपा रस्ता नाहीये. तो 3 मोठ्या आव्हानांमधून जातो. पहिलं, स्वतःमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणं. दुसरं, आयुष्यातला गोंधळ आणि अनिश्चितता स्वीकारणं. आणि तिसरं, टीकाकारांना त्यांना धैर्याने सामोरं जाणं. आणि मग काय? यावर मूळ लेखनात एक जबरदस्त सल्ला दिलाय. आपल्या क्रिटिक्सना सीट बेल्ट लावायला सांगा आणि पुढे निघा. बस, हीच वृत्ती माणसाला पुढे घेऊन जाते. चला, आता आपण याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, जिथे आत्मविश्वास आणि वर्तमानातली शक्ती यावर सगळा जोर आहे. मूळ स्रोत काय सांगतो माहितीये? तो सांगतो की आज एखादी व्यक्ती जिथे उभी आहे तीच त्या व्यक्तीची खरी सुपर पॉवर आहे. त्यापेक्षा कमी काहीच नाही. हो, आजची जी स्थिती आहे तीच सर्वात मोठी ताकद आहे. किती जबरदस्त विचार आहे हा. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तो हा की एखाद्याच्या विश्वासावरच त्याचं भविष्य ठरतं. मूळ लेखनातलं एक वाक्य सगळं काही सांगून जातं. एखादी व्यक्ती ज्या गोष्टीवर विश्वास ठेवते तेच तिचं भविष्य असतं. आणि जाता जाता एक प्रश्न जो विचार करायला लावेल. जर इतिहास खरंच कमी लेखलेल्या लोकांनी लिहिला असेल, तर मग अजून अशा कितीतरी कथा आहेत ज्या लिहिल्या जाण्याची फक्त वाट पाहत आहेत.